नमस्कार, मी नीलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि वीकेंडचा मूड आज स्पेशल आहे आणि समथिंग हॅपनिंग असं सगळंच आज करायचं आहे, कारण हृदयात वाजे समथिंग. हे मी का म्हणते हे तुम्हाला लवकरच कळेल. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. वा वा, असं जरासं आज छान असं ड्रीमिंग मूड आहे, सगळा हॅपनिंग मूड आहे. माझ्यासोबत आहेत आर्या आंबेकर आणि अभिनय बेर्डे. दोघांचं खूप स्वागत आहे. खूप छान वाटतंय. म्हणजे आज एक थोडासा असा व्हॅलेंटाईन मूड आपण क्रिएट केलेला आहे. हो, आणायचं झालाय, कारण ते तुम्ही दोघं इथे आहात म्हणूनच ते असं एक छान असं हृदयात वाजे समथिंग वातावरण आहे इकडे. आणि अर्थात सेलिब्रेशन टाइम आहे हा. ती सध्या काय करतेय? 15 कोटी अँड गोइंग ऑन. सो दॅट्स कॉंग्रॅट्स खूप दोघांनाही. खूप छान पहिला सिनेमा आणि 15 कोटीच्या वर, म्हणजे क्या बात आहे. 2017 एकदम रॉकिंग सुरू झालेलं आहे. अभिनय, काय सांगशील आधी? काय नाही, खूप खुश होतो मी. आणि 15 करोड इज अ बिग फीट फॉर अस. अजून चालू आहे, अजून लोक जात आहेत, शोज फुल होत आहेत. चांगली गोष्ट आहे खूप. आणि आय होप पुढे अजून ते कलेक्शन होईल, अजून त्याचं चांगलं त्याला कलेक्शन मिळेल. अँड वी हॅव गॉट अ गुड स्टार्ट. आणि पुढे पण ते कंटिन्यू ठेवू. किकस्टार्टच आहे म्हणजे. किकस्टार्ट. माझ्यासाठी तर मला वाटतं 2016 आणि 17 दोन्ही वर्ष खूप हॅपनिंग होती. कारण 2016 मध्ये ह्याचं शूट सुरू झालं TSKKचं. आणि जसं मी आधी खूप सांगत आली आहे की मी आधी कधीच अभिनय केलेला नाही आहे. त्यामुळे 2016 मध्ये मी ऍक्टिंग करून स्वतःला एक सरप्राईज दिलं एक वेगळी गोष्ट ट्राय करून. आणि 2017 मध्ये जसं तू म्हणालीस की 15 crores अँड गोइंग ऑन, तर हे खूपच मला खूप खूप छान वाटतंय. आय फील ब्लेस्ड. TSKK म्हणजे ती सध्या काय करते, ही सगळी यांची नव्या पिढीची भाषा आहे. मी पण आता ती आत्मसात करायचा प्रयत्न करते आणि तुम्हालाही सांगितलं मी लगेच. आणि अर्थात हा पहिला अभिनयाचा प्रयत्न, म्हणजे हिचा अभिनयात ही नवी इनिंग आणि अभिनय बेर्डेची अभिनयात पदार्पण. सो अर्थात हा एक छान एक्सपिरियन्स असेल तुमच्या दोघांसाठी. सतीश राजवाडेचं दिग्दर्शन, झी स्टुडिओजची ही निर्मिती, आणि त्यामुळे कुठेतरी एक बँग ऑन ओपनिंग दोघांच्याही वाटायला आलं. आर्या, मी आधी तुला विचारते, कारण खूप लहानपणापासून गाण्याची ही सगळी सुरुवात, तिथे एक वेगळं यश, आणि त्यानंतर अभिनयाची ही सुरुवात. थोडंसं दडपण असेल कुठेतरी सुरुवातीला की आता काय होणार आहे? काय होतं? सरप्राइझिंगली अजिबातच दडपण नव्हतं. कारण ऍक्टिंग करण्यासाठी मी हो म्हटलं तेव्हा सतीश सरांनी इतकं छान मला समजावून सांगितलं होतं की तू नाही म्हणतेस अभिनयाला, पण मी हे कॅरेक्टर, मुळात तन्वीचं कॅरेक्टर असं आहे की तू खूप रिलेट करू शकशील स्वतःला, आणि तुला काही अभिनय करावा लागणार नाही, आणि मी आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. त्यामुळे सतीश सरांना माझं टेन्शन दिलं मी, त्यांनी ते घेतलं माझ्याकडनं. सो आणि बेसिकली गाण्यात कसं रियाज असतो, आणि एक कुठली तरी हरकत असेल किंवा ताण, तर त्याची खूप प्रॅक्टिस केली, कारण ती अवघड असते. सो मग खूप प्रॅक्टिस केली की मग ते आपल्याला अचीव होतं एखादी गोष्ट, हे माहिती होतं. तसं अभिनयात काय अवघड सोपं असतं हे माहितीच नव्हतं. त्यामुळे काय कशाची प्रॅक्टिस करू आणि कशाचं टेन्शन घेऊ हे माहिती नव्हतं. त्यामुळे एक सहज सुंदर छान अशी ती प्रोसेस झाली असेल. अभिनय, क्या बात आहे. पहिला सिनेमा असा मिळावा, ती सध्या काय करते, नाव असावं, सगळं रोमॅन्टिक नॉस्टॅल्जिया आहे. म्हणजे आता मला आठवतं की सरांनी मला पहिलं सांगितलं तुझे 3 हिरोईन्स आहेत फिल्म मध्ये. तेव्हाच मी डिसाइड केलं की आय एम डुइंग दिस फिल्म. कास्टिंग 3 हिरोईन्स पहिल्या फिल्मला एक मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि आज तो पहिला दिवस आठवतो मला. आमच्या रिहर्सल्स होत्या त्या दिवशी, उद्या शूटिंग चालू होणार आहे आणि मी घरी चाललो. मला सतीश सरांचा फोन आला, तर मग मी खूप अर्धा तास 1 तास बोलत होतो की पूर्ण उद्या फायनली आय एम गोइंग टू फेस द कॅमेरा फर्स्ट टाइम इन माय लाईफ. फायनली मी काहीतरी करतोय. तर खूप ते रात्रभर झोप नव्हती मला. सकाळी गेलो सेटवरती, सगळ्या गोष्टी झाल्या, खूप घाबरलेलो. कोणाशी थोडं गप्प होतो मी त्या दिवशी, का बोलत नव्हतं, खूप घाबरलेलो मी. मेकअप करायला बसलो. आजपर्यंत मी मागे बसलो आणि मम्मीला पुढे बसून मेकअप करताना बघायचो. आज मी तिकडे बसलेलो मेकअप करत होतो. फिल्म चालू झाली, वी डिड द फर्स्ट शॉट, चांगला झाला. आमचा तो दिवस संपला.
तशी ती प्रोसेस पुढे पुढे होत गेली. आता खूप आठवण येते त्या गोष्टींची. नाव वी आर इन द लास्ट लेग ऑफ प्रमोशन. आता ऑलमोस्ट प्रमोशन पण संपत आल्यात, फिल्म पण चांगली चालू आहे. तर त्या गोष्टींची खूप आठवण येते. तो एक म्हणतो ना, पहिलं प्रेम जसं कोणी विसरू शकत नाही तसं त्यांनी केलेली पहिली फिल्म पण कधी कोणी विसरू शकत नाही. वा वा. तो एक्सपिरियन्स नेहमीच आपल्यासोबत राहतो. तर ते कधी जाणार नाही आमच्याकडून. ते माझ्या आणि आर्याच्या दोघांच्या ते नेहमी लक्षात राहतं. इट्स रिअली समथिंग स्पेशल. Obviously, येस yes. एक्झॅक्टली. पहिल्या फोनला सुरुवात झालेली आहे. बारामतीहून अनिकेत शिर्के आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा हाय. तिघांनाही हॅलो हाय. हॅलो. हाय हाय. ती सध्या काय करते? 2 वेळा पाहिला मी पुण्यात. क्या बात. खूप 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 मस्त होता. ते पण एक्साइट झालेत एकदम तुमच्याशी बोलायला. लवकर तुमचा प्रश्न विचारा आता. तुमची एक्साइटमेंट आम्हाला दिसते तुमच्या हसण्यातून. ऍक्च्युली आर्यासाठी प्रश्न आहे. थोडासा फ्लटिंग टाइप वाटेल, पण आर्या कोणी बॉयफ्रेंड आहे का? आणि असावा नाही जे आमच्यासाठी चांगले, पण जर नसेल तर कोण कसा असावा तुला असं वाटतं? ते अरे खूप बापरे. ते स्वतः खूप ब्लश होत होते आणि त्यांना विचारायचंच आहे की काय कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? आयुष्यात आहे का कोण नाही? पहिलाच प्रश्न तू सध्या काय करतेस? आता असा त्यांचा प्रश्न नंबर तरी त्यांचा. घे. कोण आहे का ना त्यांचा नंबर तरी घे. हा. असं आहे ते. तू सध्या काय करतेस असं त्यांना थोडक्यात असं त्यांना हवंय. म्हणजे काय कोणी हवंय आहे का तुला? आसपास? सध्या माझा बॉयफ्रेंड हा माझा तानपुरा आहे, जो घरी माझी खूप वाट बघतोय. पण तू त्याच्यावर चीट आर यू विलिंग टू चीट ऑन हिम वगैरे असं? No, काही? never. नाही. सॉरी अनिकेत. मी माझ्या परीने सगळं ट्राय केलेलं आहे, पण आता अरे थँक्स यार अभिनय, त्यांच्याकडनं तुला थँक्स. पुढच्या फोनकडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाडे सोबत आहेत. नमस्कार सिद्धेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. हा बोला. आर्या आंबेकरसाठी प्रश्न आहे की सारेगमापा लिटिल चॅनल्स मधील एखादी लक्षात राहणारी आठवण तुम्ही शेअर करावी. आणि अभिनेत्यासाठी प्रश्न आहे की लक्ष्मण बेर्डे व प्रिया बेर्डे यांच्याकडून तुला काय काय शिकायला मिळालं, व त्याचप्रमाणे तुमच्या दोघांचेही छंद तुम्ही शेअर करावे. 3-4 प्रश्न विचारलेत त्यांनी. त्यांनी सारेगमाची आठवण. आठवण, स्पेशल आठवण काही स्पेशल आठवण. आज. सारेगमप हे अख्खंच खूप माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. कारण पहिल्यांदाच कॅमेरा फेस करणं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी, तेव्हा जी इंट्रोडक्शन झाली माझी कॅमेराशी वगैरे, त्याचा मला आता खूप उपयोग झाला. सो सारेगमप अख्खं माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. पण एक खूप मला लक्षात राहील अशी आठवण म्हणजे शिवकल्याण राजा ही लता दीदींची जी कॅसेट आहे, खूप पॉप्युलर अशी, तर त्याचा आम्ही एक एपिसोड केला होता अख्खा. आणि ती सगळी गाणी हृदयनाथ मंगेशकरांनी कंपोज केली आहेत. तर हृदयनाथ मंगेशकर स्वतः ती गाणी शिकवण्यासाठी आम्हाला आले होते. 3 दिवस त्यांनी आमच्याकडून गाणी बसवून घेतली आणि रिहर्सल्स घेतल्या. आणि मेन एपिसोडच्या दिवशी सुद्धा ते तिकडे बसून होते. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांनी त्यांच्यासाठी एक स्पेशल तानपुरा केलाय तयार, की आपला कसा इलेक्ट्रॉनिक तानपुरा असतो मशीनचा, तर त्यांनी तो रेकॉर्ड करून घेतलाय स्वतः वाजवून. तर त्या तानपुऱ्यावरती मला गायला मिळालं, त्यामुळे ही माझ्यासाठी सगळ्यात विशेष आठवण होती. वा वा, किती छान मेमरी तू शेअर केलीस. पण आता तू समोर आहेस तर गाणं व्हायलाच पाहिजे एखादं. तुला हवं ते लगेच म्हण. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. हो हो असते उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. तरारारा असते उगाच स्माइलिंग, बघता तुला मन जम्पिंग, वाटे हवे हे गोड फिलिंग. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असते सदा मी आता ड्रीमिंग. आहा, क्या बात आहे. म्हणजे इथेच असं एकदम असे ढगच जमा झालंय. आता व्हायलिनच वाजलंय, असं सगळं झालं इकडे. आणि आम्ही दोघंही शांत होतो. म्हणजे माझं तर गाण्याचा काही संबंध नाही, आवडतं गाणं. अभिनय पण शांत होता. अभिनय नंतर काही गाण्यात करिअर करायची इच्छा वगैरे आहे असं वाटत नाहीये. तू शांत होतास कारण सध्या ऍक्टिंगच कशी acting जमते. गाण्याशी कधी काही नातं? गाण्याशी ना तो छान गातो. हो ना. हो. मग आणि प्रिया मावशीनी सांगितलंय हे, काही की बोल. तो शाळेत असताना पण खूप छान गायचा. प्रत्येक आईला आपल्या मुलाबद्दल कौतुक असतं. नाही, पण Top time तो मध्ये खरंच काही छान गातो. पदार्पण गाण्यात आज इकडे काही कम ऑन अभिनय. एखादी अशी आता आर्या म्हणतीये म्हटल्यावर आता मला पण विश्वास बसला. म्हणजे अरे ठीक आहे, काय गाऊ मी? तुझं आवडतं. माझंच गाणं गाऊ मी.
हा इथे प्रँक नाही परी कथा गाणार आहे मी. परी कथेच्या पर्या होनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी खबर नवी जरा मला बाबरा अचानक गेल्या करुणी कुठून आले धुके गुलाबी जादू कशी झाली अशी इथे बघू का तिथे नजर अडखळे जुळक हर जाते हसुनी परी कथेच्या पर्या होनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी. मस्त असं अभिनय. असं लवकर मी रश केलं सगळं पण ठीक आहे. पण पर्या आता फोन करायला आतुर झाला ना. काय माहिती आता बघू. पुढच्या फोन कडे बघूया. खूप छान वाटलं, तुम्ही एक छान माहोल असा Yes. छान सुरू केलं. सोलापूरहून फोन आहे, ओंकार हारके आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. हाय आर्या, हाय अभिनय. हाय, कसे आहात तुम्ही? खूप मजेत. तुम्ही मस्त. कसे आहात? मस्त चालू आहे. तर माझा क्वेश्चन तुमच्यासाठी हा होता की आता तुम्ही जो नवीन प्रोजेक्ट वगैरे निवडताल तर त्यामध्ये काय विचार करून निवडताल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सध्या जुहू मुंबईला आहे, तर तुमची भेट कधी होऊ शकेल? इकडून जुहूला जायचंय असं काही शक्य आहे का, असं त्यांचं विचारणं आहे. म्हणजे ते जुहूला आहेत आता, अच्छा. तर तुम्ही भेटणार आहात का त्यांना? बघू. माझा कुठला लाईव्ह कार्यक्रम असेल कधी जुहूला वगैरे तर मी तुम्हाला सांगेन. नक्की नक्की या. नक्कीच नक्कीच. पण काय नेक्स्ट प्रोजेक्ट बद्दल आता Next काही project सुरू पाहिजे. होणार आहे का, म्हणजे लगेच काही इकडून शूटिंगला जायचंय असं काही? नाही नाही असं अजून तरी काही नाहीये, आता सध्या तरी बारीक व्हायचंय. पण नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये माझ्यामध्ये कॉन्सेप्ट आणि स्क्रिप्ट आणि डिरेक्टर बघूनच मी निवडेन जे काय असेल ते. एक जे डिफरंट असेल काहीतरी, एक डिफरंटपणे मला प्रेझेंट होत आहे लोकांसमोर, असंच काहीतरी निवडेल मी. असं काय ठरवलेलं नाही. आर्या, काय विचार आहे पुढे? नेक्स्ट पेक्षा मी हे प्रोजेक्ट बद्दल सांगते की इतकं छान डिरेक्टर जे स्वतःहून इतका विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला, असे छान डिरेक्टर, झी सारखं मोठं बॅनर, आणि माझी ह्या फिल्ममध्ये 2 गाणी सुद्धा आहेत. सो असं काही छान सिच्युएशन जुळून आल्या तर असं पुढचं प्रोजेक्ट घ्यायला विचार करायला हरकत. कुठे पुढेही हाच बॅलन्स कायम ठेवायला आवडेल की गाणं आणि अभिनय दोन्ही करत राहायचंय? काय विचार आहे? आता अभिनयाची गोडी वाढत चाललीये, काय आहे कुठल्या डोक्यात काय? कुठल्या अभिनयाची नेमकी? वा. ऍक्टिंग ह्या वा. फील्ड बद्दल बोलत होते ते. हा, तर हो, मला आवडतोय अभिनय हे क्षेत्र. आधी असा एवढा परिचय नव्हता ऍक्टिंगशी, एवढा म्हणजे नव्हताच अजिबात, पण तो या निमित्ताने झाला आणि इतका छान परिचय झाला आणि मैत्री सुद्धा झाली. त्यामुळे मला छान वाटतंय दोन्ही, गाणं अभिनय दोन्ही. वा. येस, म्हणजे हा हा. म्हणजे कुठला अभिनय तिने हा. स्पेसिफाय नाही केलं. तूही अभिनय आणि गाणं दोन्ही? नाही, मी गायक नाही. मी स्वतःला बाथरूम सिंगर म्हणतो. मी गाणी बघून बघून ते सुराची कुठेतरी आलेलं आहे, ते मी काही शिकलेलो नाहीये. मला गाणं घायला खूप आवडतं. इट्स अ डिसिप्लिन. ते तुम्हाला खूप डिसिप्लिन राहावं लागतं. ती जसं की ती म्हणते की ती रियाज एवढे करते, तर तुम्हाला चांगलं सिंगर बनण्यासाठी ते माझ्यामध्ये ते डिसिप्लिन खूप पाळावं लागतं. तर आय थिंक आय कंटिन्यू विथ ऍक्टिंग. मे बी फ्युचरमध्ये जसं अमित जी करायचे, किंवा आता सध्या तरी मध्यंतरी हिरो खूप त्यांचे गाणी गातात, रणबीर कपूर जसं आता चालू करतो, तसं मे बी मी करायचं काहीतरी ट्राय करेन. वा, क्या बात आहे. बरेच सिक्रेट्स आज आपल्याला कळत आहेत. कल्याणहून अक्षरा परदेशी आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हा अक्षरा, नमस्कार. तुम्हाला ऐकू येतोय का आमचा आवाज? हॅलो. हा बोला. हा बोल अक्षरा, विचारा मला. हाय. हाय. हा अक्षरा बोल. हॅलो, मी अक्षरा बोलते. हाय बोल. अक्षरा. आय बोल लव्ह यू आर्या दीदी. सो स्वीट. तुझ्या पिक्चरचं एक मला गाणं म्हणून दाखव ना. हो, नक्की म्हणेन. वा, मस्त, एकदम छान. तिने एकदम फॅन रिक्वेस्ट होती. खूप स्वीटेस्ट. मला खूप असं लहान मुलांकडनं कॉम्प्लिमेंट्स आल्या की ते खूप रिअल असतात, त्यामुळे खूप छान वाटतं. कुठलं सिनेमातलं जे माझ्यावर आणि अभिनयावरतीच पिक्चर आहे. येस येस. जरा जरा टिपूर चांदणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, कळून देता अजून कुणा, रोजच घडतो
वेडा गुन्हा मनात मी आहे तरी तुझे मला शोधणे, तुझ्याकडे तुला मागणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे. बोल तू जरा बावऱ्या मना, उगाच कारे येत जाते हसू, मनात आहे लागले ते दिसू. ऊन सावऱ्या वाटती नव्या, तुझे नि माझे कोवळेसे ऋतू, तुझे नि माझी प्रीत जाई उतू. आठवून मी तुला साठवून मी, आठवून मी तुला साठवून मी, जपतो कालचा श्वासही, पडे सरीची भूल या उन्हा, रोजच घडतो वेडा गुन्हा, तुझीच जादू तुझ्यावरी, तुझे मला शोधणे, तुझ्याकडे तुला मागणे, जरा जरा हसून बोलणे, जरा जरा जादू तुझी, जरा मनाचे वाऱ्यावरी वाहणे, जरा जरा टिपुरा. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सोबत आहेत आर्या आणि अभिनय. त्याच्यामुळे एकदम ड्रीमिंग, हॅपनिंग आणि एकदम लव्हिंग असं वातावरण आहे, कारण खूप छान गप्पा रंगतायत आणि या दोघांकडूनही खूप छान सिक्रेट सुद्धा एक एक आम्ही जाणून घेतोय आपण, आणि छान फोन सुद्धा येत आहेत. आपण फोन कडे वळूया. मुंबईहून पूजा सावंत आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हाय निलुदी, हाय आर्या, Hi. हाय अभिनय. हाय. ओके, पहिलं तर कॉंग्रॅट्स तुमच्या मूवीच्या सक्सेससाठी. Thank you so much. आणि फक्त तुमच्या दोघांसाठी मी मूवी बघितली आणि मला खूप आवडली. तुम्ही दोघं खूप क्यूट आहात आणि तुमची केमिस्ट्री पण खूप छान आहे. थँक्यू सो मच. आणि माझा क्वेश्चन अभिनयसाठी आहे की मी आणि पूर्ण महाराष्ट्र लक्ष्मीकांत बेर्डेचे खूप मोठे डायहार्ड फॅन्स आहेत. सो मला असं विचार की तुमच्या काय मेमरीज आहेत त्यांच्यासोबत, आणि विल वी सी यू डुईंग कॉमेडी इन फ्युचर? मस्त मस्त सवाल आहे. कॉमेडी इज अ पार्ट ऑफ एव्हरी फिल्म, राईट? म्हणजे कुठली आपण फिल्म कॉमेडी करायची म्हणून तशी तर फिल्म आता चालणं पण मुश्किल आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे, ते रिअल असली पाहिजे. तर कॉमेडी तर करतच राहीन मी, ते स्क्रिप्ट मधून होईल, पण ती मी स्लॅपस्टिक कॉमेडी नाही करणार. त्याचे धनंजय माने आहेत तर त्या लेवलची मी नाही करणार, पण ते पॉसिबल पण नाही. आता ते तो काळ वेगळा होता, ती लोक वेगळी होती, त्याचे ऑडियन्स वेगळं होता, तो बदललंय सगळं. तर आय थिंक आय डू समथिंग डिफरंट. आय डू कॉमेडी. कॉमेडी इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. ते केलीच पाहिजे, लोकांना एंटरटेन केलंच पाहिजे, ते मी करत राहीन. आणि त्यांची मेमरी मी आता अशा खूप वेग मेमरीज आहेत माझ्याकडे त्यांच्या. पण मला आता ते जर ते असले असते तर त्यांनी नक्कीच त्यांना माझं काम आवडलं असतं. ते नेहमीच लोकांना म्हणायचे की मेरा बेटा मेरे से बडा स्टार बनेगा म्हणून, खूप लोकांना म्हणायचे. तर बहुतेक त्याच असले असते तर त्यांना पण ते जाणवलं असतं, त्या गोष्टी त्यांना आवडल्या असत्या. तर असंच एक अशी मेमरी माझ्याकडे एवढं हे नाही. नक्कीच लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या मराठी सिनेसृष्टीला, अवघ्या सिनेसृष्टीला पडलेलं एक सुंदर सोनेरी स्वप्न. आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सुपुत्र अभिनय बेर्डे आपल्या सोबत आहेत, त्याच्यामुळे एक छान वाटतं. अभिनय एक नॉस्टॅल्जिया तो आम्ही तुझ्यात पाहतो, आणि जेव्हा तू अभिनय करताना दिसतोस स्क्रीनवर तेव्हा अर्थातच बाबांची आठवणी आल्याशिवाय राहत नाही. आणि अर्थात त्याची ती सगळी कुठेतरी तो अंश तुझ्यात तो दिसतो आम्हाला स्क्रीनवर, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. तुलाही त्या सेटवर अपेक्षा वाढल्या असतील अनेकांच्या, किंवा कसं वाटतं की आपण त्याच बाबांच्या करिअरवरच पुढे पाऊल टाकलं? कधी हा विचार लहानपणापासून होता की पुढे ऍक्टिंग करायची आहे किंवा काय? हो, लहानपणापासूनच ते ठरलं होतं. ते खूप आधीपासून ठरलं होतं माझं की मला ऍक्टरच बनायचं. मला कोणी झोपेतून उठून तरी विचारलं काय बनायचं, मला ऍक्टरच बनायचं. मी असं आतापर्यंत माझं मत होतं, मला ऍक्टरच बनायचं. अभिनय तुझ्या रक्तात आहे आधीपासून? ते आहेतच, कारण माझे आई बाबा सोडून जर तुम्ही बघायला गेले तर व्ही शांताराम हे सगळे माझे आजोबा लागतात माझ्या आईच्या साईडने. ते सगळं माझ्या रक्तात ऑलरेडी आहे. तर
ऑलरेडी तेच स्वप्न होतं. मला आधी माहिती नव्हतं की माझे आई बाबा किती मोठे स्टार्स आहेत. मला फक्त माहिती होतं की यार हे लोक ऍक्टर्स आहेत, दे ऍक्ट इन फिल्म्स. मला तेवढंच माहिती होतं. तसं मी जसं मी अंधेरीच्या जेव्हा बाहेर पडलो ना, पुण्यात वगैरे जाऊन राहायला लागलो, तेव्हा मला कळायला लागलं की दे आर सच अ बिग स्टार्स इन मराठी सिनेमा. मग मला ते रिअलाइज झालं. त्याच्या आधीच मला डिसाइडेड झालं की आय वॉन्ट टू ऍक्ट, आय विल वर्क इन फिल्म्स, आय विल बिकम अ बिग स्टार. ह्याची स्वप्न मी रंगवत गेलो, तर तेच झालं. आणि मग नंतर जेव्हा सेटवर ही त्या गमती जमती जसं कुठेतरी ते किस्से समोर येत होते, सगळेजण सुकन्या मावशीकडे खूप सुकन्या होते. मावशीकडे खूप होते. सुकन्या मावशीकडे भरपूर होते. तिला अजूनही ती आम्हाला काही सांगत एक जर आता तुला शेअर करावं वाटेल क्विकली. काय नाही, ते असे एकापेक्षा एक. सुकन्या मावशीचा पहिली फिल्म होती आणि त्यावेळेला माझे पप्पा स्टार होते ऑलरेडी. त्या फिल्मला अशोक मामा, सचिन काका आणि पप्पा हे तिघही होते. तर हे तिघं माझ्यामध्ये माझे पप्पा सुकन्या मावशीची खूप खेचायचे. जसं अभिनय माझी खेचतो. नाही ते खूप सुकन्या मावशी मला बोलली की तू शांत आहेस म्हणून त्यांच्या हिशोबाने, म्हणजे तू लकी आहेस. तर ते असं काहीतरी विनोद करायचे आणि तिला कळायचं नाही कधी कधी. उगाच की हसायची. म्हणजे बोलायचं काय कळलं तुला, सांग बरं मला, असं वगैरे त्यांचं चालू राहायचं. तिला आठवतं की ती नॉनव्हेज खात नाही, ती फक्त पालेभाजी खाते. तर व्हेज म्हणतात, व्हेज पालेभाजी नाही. म्हणजे तिला पालेभाजी खूप आवडायची आणि ती नॉर्मली पालेभाजी जास्त खायची. व्हेज खूप ऑफेंड नको असतो पण ठीक आहे. आणि माझे पप्पा वगैरे सगळे नॉनव्हेज खायचे आणि तिला ते असं आवडायचं नाही, तिला वास पण सहन नाही व्हायचा. आणि ना मग एकदा पप्पांनी काय केलं माहितीये, तिच्या पालेभाजीच्या ऐवजी गवत टाकून तिला दिली भाजी खायला, खा म्हणून. पालेभाजी बनवून ठेवलेली वेगळी, पण त्याने ते केलं आणि मग ती अशी जरा म्हणजे काय म्हणतो एकदम घाबरली वगैरे असं काहीतरी झालं. नंतर मग दिली त्याला. खाल्ली का सेटवर एक अत्यंत हसत खेळत वातावरण. आणि ते सगळे वेटरन्स असल्यामुळे ते सगळं तसं असल्यामुळे ते सगळं व्हायचं. क्या बात. सुकन्या मावशीमुळे तर खरंच खूप हसरं खेळतं वातावरण होतं. आमचा एक सीन होता, जे हॉस्पिटलमध्ये असतो आम्ही आणि अनुरागच्या बाबांना हार्ट अटॅक आलेला असतो मॉन्टाजेस आणि एकदम खूप सॅड असं व्हायचं होतं. आणि तिथे तिने इतके जोक्स क्रॅक केले, इतके. मी आणि अभिनय खाली हसून लोळायचे बाकी होतो अक्षरशः. म्हणजे एक असं होतं की मी आणि ती कॉन्व्हर्सेशन करत बसलो आणि आर्या येते असा तो एक शॉट होता आणि ते सगळं आवाज ऐकून होतं. काही तुम्ही ऍडलिप घेऊ शकत होता. मला वाटतं हो बरोबर आहे असं करायचं होतं. मग ती सुकन्या मावशी ती असं बोलत होती, बाबांचं ऐकायचं आता, वडका तर वडका. अरे सिरियस राहायचं आपल्याला. कस लागला म्हणजे फारच आता म्हणजे. मग मी हसायला लागलो, कट केला. सती त्यांना सांगितलं, सती पण जोरात हसायला लागली. आणि ती इतकी जास्त एक्सपिरियन्स आहे की सर ऍक्शन म्हणता क्षणी तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. आम्ही अर्धा तास ट्राय करतो, पाणी येत नाही डोळ्यातून. अभिनय तू चिमटे काढ, स्वतःला चिमटे काढ, असं कसं हसू येतं. काही असं घडलं वगैरे आपले असंच कंटिन्यू आपण करणार आहोत. आर्या मॅडम आहेत, त्यांना सिरियस सीनला खूप हसू येतं. त्यांचा तो तेही आपल्याला ऐकायचं. एक फोन आहे जो वाट बघतोय, आपण त्या फोनवर जाऊया. प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार निलिमाताई, एकतर तुमचा शो एक नंबर आहे. थँक्यू. आणि तुमची नवीन हेअरस्टाईल पण एक नंबर आहे. अच्छा, थँक्यू. आणि माझा प्रश्न आहे अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकरांना, की तुम्हाला दोघांना अभिनय तुला एवढी चांगली को स्टार मिळाली आहे, आर्या तुला एवढा चांगला को स्टार मिळालाय, तरी पण तुम्ही सेटवर जेव्हा भांडायचात, जेव्हा जागा कमी पडायची सेटवरची, तुम्हाला ती सेटवरची सगळी जागा कमी पडायची तुम्हाला भांडायला, तेव्हा आर्याचं एक ठेवणीतलं वाक्य होतं तुमच्यासाठी जे आम्हाला कळलंय. ते वाक्य काय तुम्ही सांगू शकाल का? ते वाक्य प्लीज सांगू शकाल का? आर्या आंबेकर, तुम्ही एवढी सगळी गंमत जम्मत होत असताना अभिनय बेर्डेंना तुम्ही काय बोलायचा तो? त्यांना सिक्रेट केलाय का कोणीतरी ओळखीची व्यक्ती? आवाज ओळखीचा वाटतोय का आपल्याला? सतीश सर आहेत का? सतीश सर आहेत का? सतीश राजवाडे तुम्ही आहात का? आता काय करणार, एवढे मोठे स्टार झाले तर आम्हाला पण फोन नमस्कार अभिनय, नमस्कार आर्या, हाय हॅलो, हाय हॅलो मी अभिनय बेर्डे बोलतो, सॉरी हाय हॅलो मी सतीश राजवाडे. सतीश तुझा ही अभिनंदन, 15 कोटी आणि सो ऑन. खूप छान. ती सध्या काय करते, जोरदार सुरू आहे. त्यामुळे या 2 हिऱ्यांना तू घेऊन आलायस समोर. तुझं आधी प्रथम अभिनंदन. आणि अर्थात खूप मजा येते. मला बोलायला वेळ कमी मिळतोय, तू पाहतच असशील तिकडे बसून. त्याच्यामुळे तू सेटवर या दोघांना कसं काय, म्हणजे एकत्र कसं काय काम करून घेतलंय काहीतरी आम्हाला सांगू. निलिमा आज सांगूनच टाक तू, बस
उरल्या सुरल्या वेळात शूटिंग केलं. ह्या दोघांना शांत करण्यात अर्धा वेळ जायचा मला. म्हणजे ह्याचा वॉइस लागला हा की ही जी गोड दिसणारी मुलगी आहे ती तिथून डोळे वेडेवाकडे करायची ह्याला, हा हा आणि हिचा शॉट लागला की हा तर तिची वाटच लावून टाकायचा. बरोबर आहे सर. आणि मग आर्याकडे तिच्या ठेवणीतलं एक वाक्य होतं हा जे आज आर्या आपल्याला सगळ्यांना बोलून दाखवेल की आर्या त्याला काय बोलायची. बस आज होऊनच जाऊ दे. अभिनय मला खूप त्रास द्यायचा आणि मग मी अभिनयला म्हणायचे प्लीज खड्ड्यात जाशील. म्हणजे असं थेट ना, सगळं थेट बोलणं एकदम. प्लीज प्लीज. काही- आणि त्याच्या आधी ती अजून एक बोलायची, तिने बोलणं सोडून दिलंय. ती असं तिला काय बोललं ना, ऐक ना असं म्हणायची. ती ऐक ना का, ती म्हणजे एक तिला पुण्याची इरिटेट केलं फ्रेज ना, आहे. ऐक ना. पुण्याच्या लोकांना ऐक कळेल ना, हे बोल, की असं. ऐक ना ही एक फ्रेज आहे. कारण म्हणजे पुण्यात असं ऐकून कोणी घेत नाही, त्यामुळे ऐक ना असं म्हणावं लागतं. अगं काय अर्थात पण खूप क्या छान. बात आहे. तर तुम्ही मला काय बक्षीस देणार, मी तुमचा आवाज ओळखला. या बात आहे. सतीश राजवाडे आपल्या सोबत होते. आर्या तुला काय हवंय? सतीश इज देअर, स्टील देअर. मला आत्ता सुचत नाही, पण मी आठवलं की तुम्हाला सांगते. ती No नीट problem. आठवून विचार करून मोठी मागणी असणार आहे सतीश, सो बी रेडी. अरे ते दोघे खूप मोठे झाले आता, अजून काय मोठे अरे झाले? आमच्यामुळेच आहोत. क्या बात आहे. नक्कीच या गप्पा फार स्पेशल आहेत. सतीश आपल्या सोबत फोनवर होता, त्यामुळे खूप छान मजा आली आता. आणि आणखी सिक्रेट्स बऱ्याच मला कळतायत, आणि सेटवर किती काय काय म्हणजे त्या दिग्दर्शकालाही बिचाऱ्या भोगावं लागलंय तेही आम्हाला कळलेलं आहे. आणखी बरेच सिक्रेट जाणून घ्यायचे. ही एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम विथ अभिनय अँड आर्या. हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग. हृदयात वाजे समथिंग 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 असं छान छान मस्त इंटरेस्टिंग वातावरण इकडे आहे. सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आर्या आणि अभिनय सोबत आहेत. ती सध्या काय करते, या सिनेमाचं यश आपण सेलिब्रेट करतोय आज. आणि खऱ्या अर्थाने एक व्हॅलेंटाईन मूड सुद्धा आहे, कारण छान छान गाणी आर्या गातीये, अभिनयहीनंही गायलेलं आहे आज. त्यामुळे खूप छान अशा एक बऱ्याच सिक्रेट सुद्धा आज आपण जाणून घेतोय. आणि जसं तुम्ही दोघं खूप काही सिक्रेट्स आम्हाला सांगताच आहात, पण यापुढे अभिनयला कसा सिनेमा करावासा वाटेल, किंवा यापुढे आर्याला काय कसा सिनेमा करावासा वाटेल, कुठल्या पद्धतीचा. आता ते तू सांगितलंस की खूप कॉमेडी असं काही सध्या नसतं, पण तरी काय विचार आहे पुढे काय? एक स्वप्न आहे माझं की मला ना एक कॅरेक्टर करायचे आहेत, म्हणजे ग्रे शेडवाला कॅरेक्टर असतं ना, जे अँटी हिरोईक असतं. कारण मला असं वाटतं ते कुठे ना कुठेतरी एका कॉमन मॅनला रिप्रेझेंट करतं. कॉमन मॅन जो असतो ना, सर्वसामान्य माणूस, तो ब्लॅक किंवा व्हाईट नसतो, तो ग्रे असतो. तर ते अँटी हिरोईक जे एलिमेंट असतं ना त्याच्यामध्ये, की तो एखाद्या गोष्टीला कसं रिॲक्ट करेल, त्याच्यावर काय अन्याय झाला तो कसा रिॲक्ट करेल, तसं एक कॅरेक्टर मला करायचं. ते करायला खूप आवडेल. जसं बाजीगर होत आहे किंवा बरेच फिल्म्स आहेत की तो अँटी हिरोईक कॅरेक्टर, ते कम्प्लिटली विलन किंवा कम्प्लिटली हिरो नाही, पण तो अँटी हिरोईक आहे. किंवा एखादी एक होता विदूषक सारखा. ते जर करायला ऑब्व्हियसली स्वप्नच आहे की तसं काहीतरी करायला मिळालं तर गोष्ट वेगळीच आहे. ते पण एक स्वप्न आहे, पण ते ग्रे शेडवाला कॅरेक्टर कुठेतरी एक ते आव्हानात्मक तुला वाटतंय, आणि तशी काही तुझा विचार आहे की असं काही वेगळं मिळालं, निगेटिव्ह ही शेड असेल तर ती करायला आवडेल ना, प्रचंड आवडेल. पण ते मग तो कॅरेक्टर तसा पाहिजे, ते तो लक्षात राहील आपल्याला. की आज जेव्हा आपण शोले बघतो तर आपल्या डोक्यात पहिला गब्बर सिंग येतो, ते मिस्टर इंडिया बघतो तर आपल्या डोक्यात मोगॅम्बो येतो. एवढं विलनियस नाही करायचंय मला, पण करायला आवडेल सुद्धा. ऍट अ पॉइंट ऑफ माय लाईफ मला ते करायला आवडेल सुद्धा, पण ते ग्रे शेड एक आय थिंक करायची आहे. आणि आर्या काय काय पुढे? इतके दिवस हा प्रश्न गाण्याच्या क्षेत्रात खूप विचारला जायचा, पण हा प्रश्न मला आधी खरंच कोणी विचारला नाही, त्यामुळे मी याचा विचार नाही केला. पण काहीतरी असं चॅलेंजिंग आणि युनिक, तरी मला सूट होणारा, मी ज्याच्यात सूट होईन असा रोल करायला मला आवडेल. हे ऍक्टिंग हे फील्डच असं आहे की कुठलाही रोल असला तरी तुमची क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन काहीतरी बाहेर निघतं. नक्कीच अनेक शक्यता आपल्या समोर असतात आणि Exactly. आव्हानं खूप मोठी होत जातात, त्याच्यामुळे नक्कीच ते पुढचा प्रवास खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. पुढचा फोन आहे पुण्याहून. ऋषिकेश पांडे आपल्या सोबत आहेत. नमस्कार ऋषिकेश, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार निलिमा मॅम. नमस्कार. माझा प्रश्न आर्याला आहे. आर्या, मी तुझा खूप खूप मोठा फॅन आहे. मला तुझी मूवीतली ऍक्टिंग खूप आवडली. थँक्यू सो मच. आणि तू पुण्याहून आहे, त्यामुळे पुणे म्हटलं की खादाड आलंच. तर मला विचारायचं होतं की पुण्यातल्या तुझ्या फेवरेट खाण्याच्या प्लेस, जिथं तू मित्रमैत्रिणींबरोबर हँगआउट करशील, अशा कोणत्या? थँक्यू. वैशाली. आता मी इकडे खूप एक
बेसिक गोष्ट सांगते की आय एम नॉट एट ऑल अ फूडी. मला खायला आवडत नाही फारसं नाही. आणि अजिबात नवीन डिशेस ट्राय करायला तर अजिबातच नाही. ती वरण भात माँ दिला के की हात का खानाच माझ्या आवडीचा. बा का खाना बस घर का खाना एकदम. मग कधी फर्ग्युसन कॉलेजच्या वेळेला कधी तू असं तिकडे कधी हॉटेलमध्ये गेली असं Obviously, काही? तिथे तर ते मी असं गृहीत धरलंय घरचं म्हणून. वैशाली, रुपाली हे सगळं गृहीत धरलेल्या जागा आहेत. रुपाली पण आहे. रुपाली हॉटेलचं नाव आहे. अच्छा, रुपाली पण आहे हॉटेलचं का? नाव अच्छा, आहे. अच्छा. ओके. पुढचा फोन आहे औरंगाबादहून. प्रतीक्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत. नमस्कार प्रतीक्षा ताई, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. हाय अभिनय. हाय आर्या. हाय. अभिनय, मी तुझी खूप खूप मोठी फॅन आहे. थँक्यू सो मच. स्पेशली तुझी हेअरस्टाईल मला खूप आवडते. तू खूप छान दिसतोस. अरे थँक्यू. हा, आणि माझा प्रश्न असा आहे की तुझी फॅमिली ह्याच फील्ड मधली आहे, तर तुला त्या साईड फिल्म करताना त्याचा किती उपयोग झाला, आणि तुझ्या वडिलांचं तुझं सर्वात आवडतीचं कॅरेक्टर कुठलं आहे? उपयोग म्हणजे आता ते म्हणतो ना, घरात असल्यामुळे त्यांना माहिती असतं तिकडे काय चालतं, ते समजून घेणारे असतात. एखाद्या वेळेला उशीर झाला किंवा लवकर जावं लागलं ते समजून घेतात. ते त्या लाईनीमधले आहेत आणि बेसिकली खूप मोटिवेशन मिळतं. काय नाही करायचं हे सुद्धा मम्मी सांगत असते मला. त्या गोष्टीचा माझ्यामध्ये खूप फायदा झाला मला. पण त्याही वेळेला एक वेगळं एक असतो ना, प्रत्येक गोष्टीला ते काय ना काहीतरी एक इल इफेक्ट्स असतातच त्या गोष्टीचे. लोकांची अपेक्षा जास्त असतात आपल्याकडून. नाहीतर काय लोकांचं म्हणणं असतं, हा काय लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा आहे ना, यांना तर मिळणारच सगळं. या अवास्तव अपेक्षांचा जरा त्रास होतो. हा, त्रास म्हणण्यापेक्षा असं त्रास तर होतोच की लोकांना वाटतं आम्हाला खूप इझी मिळतं सगळं, पण असं काय नसतं. आम्हाला पण खूप फाईट द्यावी लागते. पहिल्या पिक्चर नंतर मग आमचं असं आम्हाला आमच्या टॅलेंटवरतीच लोक उचलतात. तर त्या सगळ्या गोष्टी अशा असतात आणि त्या लोकांना समजणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आवडती भूमिका त्यांनी विचारली. आवडती भूमिका माझी कुठली? एक होता विदूषक, मी खूप ठिकाणी बोललोय की ते खूप आवडतं, पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये त्यांचं जे हम आपके है कौनचं कॅरेक्टर होतं ते पण मला प्रचंड आवडतं, खूप आवडतं. ते एक छान आणि संवेदनशील होतं आणि फार हळवं होतं आणि फार गोड होतं ते. आणि त्यांनी एक सीन गेलाय जो एंडला, जो सिरियस सीन आहे खूप, तो पण मला खूप आवडतो. त्यांनी मस्त केलाय तो. खूप माझ्या अशा फॅन मुवमेंट्स झाल्यात. सगळ्यात कमाल ऑब्व्हियसली लता मंगेशकरांना भेटण्याचीच मुवमेंट होती. आणि ते इतकं छान आम्हाला असं सांगितलं होतं की आपल्याला समुद्रावर फिरायला जायचंय, तर सगळे आवरा लवकर. मग आम्ही आवरलं आणि मग एका ठिकाणी आम्ही आलो जिकडे आजूबाजूला काहीच समुद्र नव्हता. तिथे जाऊन आम्हाला सांगितलं आता डोळे मिटा. आणि डोळे मिटून सगळ्यांना जेव्हा त्यांनी दार उघडलं आणि त्या जेव्हा समोर आल्या, कोणाचा विश्वास बसेना की बाप रे, लता मंगेशकरांच्या आपण समोर आहोत. आणि त्या इतक्या गोड, नाही म्हणजे गाण्याचा समुद्र असं ते जमलंय मस्त. जमलं ना, तेच. त्या इतक्या क्यूट आहेत आपल्या आजी सारख्या, की त्यांनी असं खाऊ ठेवला होता समोर आणि मग म्हणाल्या की बाळांनो खायला घ्या काहीतरी. स्वप्न सत्यात उतरताना समोर पाहणं फारच तो स्पेशल मोमेंट. तुम्ही आज खूप छान सगळं सांगताय की मला. पण आपण अर्थात लता दीदींचं नाव घेतलेलं आहे, आपण गाण्याबद्दल बोलतोय. तुझं अत्यंत छान गाणं आहे या सिनेमात, तर ते गाणं प्लीज. हो नक्की. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती दारडोनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे. थँक्यू. क्या बात. तू अशी गाणी गातेस ना, म्हणून आम्हाला कॉन्फिडन्स जातो गाणं गाण्याला. खरंच आर्या, पण किती सुंदर. खरंच म्हणजे त्या गोड गळ्याची देणगी आहेच आणि त्याच्यावर तुझा रियाजही आहे. त्यामुळे ते गाणं तर तू कधीच सोडू नकोस. गाण्याची ती तर भरारी, अत्यंत सुंदर तो प्रवास, अत्यंत सुवर्णमयी आहे. तो असाच सुरू ठेव आणि अभिनयाची इनिंग सुद्धा तशीच पुढे राहू दे. आणि अभिनय नावातच अभिनय आहे आणि नावातच नाहीये, त्या पुढेही आहे. त्यामुळे अर्थात तो सोल
तुला मिळालेला आहे. पुढची जर्नी अत्यंत सुंदर असू दे. त्या सगळ्या आव्हानात्मक भूमिकांमध्ये आम्हाला तुला पाहायचं आहे. त्याच्यामुळे छान आज आपण हे सेलिब्रेशन केलं. पुढे सुद्धा अनेक वेळा सेलिब्रेशन करायला भेटूया आपण. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. खूप मजा आली. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आज अत्यंत छान गप्पा रंगलेल्या आहेत अभिनय आणि आर्या सोबत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. पाहत रहा IBN लोकमत. वाटेवरी मी रोजच्या हसतो उभा, दिसशील का कधीतरी, दिसलीस की झंकारते उठते मनी, किणकिण ही गोड गोडशी, रोखून मला तू बघशी, गोड तू जराशी हसशी, येशी अंतशीच तू जाशी, शब्द नासूचे मग काही, बोलणे जमतच नाही, गोंधळून वेडे मन जाई, हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग, हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता